27 ऑगस्टला अंतरावली सराटीमधून निघालेला मनोज जरांगेंचा सगळा ताफा आंदोलकांचा आझाद मैदानावरती पोहोचला आणि शेवटी आज पहिल्यांदा ज्यावेळी उपसमितीचे सगळे मेंबर पाटलांना भेटायला आले त्यावेळी त्यांनी डीलच अशी दिली, त्यांनी प्रस्तावच असा आणला की ज्याला पाटील नाही म्हणू शकले नाहीत। अगदी 19-20 गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये पाटलांच्या मागण्या होत्या त्या सरकारने ऐकून घेतल्या, पण साधारण ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा सरकारने फुलफिल केल्यात हे दिसलं आणि मागच्या वेळेसारख्या वारंवार बैठका सतत काहीतरी नवीन ड्राफ्ट करणं या गोष्टी घडल्या नाहीत। आज तुम्हाला या सगळ्या प्रकरणातला GR काढण्यासंदर्भात पाटलांनी सांगितलं, पण असं असताना सुद्धा 5 असे या GR मधले महत्वाचे मुद्दे आहेत, ते एक्झॅक्टली काय आहेत ते समजून घ्यायचे। कारण GR निघाला, गव्हर्नमेंट रेझोल्युशन निघालं, शासन निर्णय झाला हे जरी सगळं म्हणत असले तरी या निर्णयामध्ये 5 महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यावरती बोलायचंय। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पाटलांनी जे गोष्टी सांगितल्या होत्या की एक तर हैदराबाद गॅझेट जे निजामाचं सगळं होतं ते लागू करणं, दुसरं त्यामध्ये होतं की मराठा कुणबी एकच आहे, यातली तांत्रिक बाबी त्या येणाऱ्या काळामध्ये शोधून काढणं, तिसरं महत्वाचं म्हणजे आंदोलकांवरचे गुन्हे सगळे माफ करून घेणं, चौथं होतं की ज्या ज्या आंदोलकांचा यामध्ये मृत्यू झाला त्या आंदोलकांच्या नातेवाईकांना किंवा त्यांची पुढची वंशावळ जी कोणी असेल सक्सेसर त्यांना सरकारी नोकरी देणं। कारण सरकारने याच्याबद्दल जे आश्वासन दिलं त्याच्यामध्ये आणखी 2-3 महत्वाच्या गोष्टी तिथे बसल्याच विखे पाटलांनी सांगितल्या। आणि 5वं, गाड्या सगळ्या आल्यात तर आरटीओने फाईन मारलेत, पाटील म्हटले ते मागे घेतले पाहिजे। हे मोठी 5 मुद्दे झाले, पण या GR मध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या गोष्टी त्या समजून घ्यायच्या आहेत आणि येणाऱ्या काळात जर कोर्टात हे चॅलेंज होणार असेल तर त्यातले कोणते असे तपशील आहेत की ज्याचा कोर्ट विचार करेल आणि मग या आंदोलनाला जो एक लीगल बॅकिंग पाहिजे ते लीगल बॅकिंग सरकारमार्फत उपलब्ध करून द्यायचं पाटलांनी सांगितलं। नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। व्हिडिओ रेकॉर्ड करताना मी आहे BNCच्या आवारामध्ये आणि पाठीमागे तुम्हाला जर सगळं ऑडिओ ऐकू येत असेल बॅकग्राऊंड म्युझिक, ते म्युझिक मराठ्यांच्या विजयाचं आहे आणि त्यांनी जो काही संपूर्ण आंदोलन हे उभं केलं होतं त्याचं आज आपण असं म्हणू की आंदोलन कॉल्ड ऑफ आता होईल आणि त्याचं कारण असं आहे की त्यांना जो काही लढा उभारला त्या लढ्याला यश आलं असं आता तरी जरांगे पाटील म्हणतात। थेट GRला हात घालतो। मुद्दा क्रमांक 1 GR मधला, यात त्यांनी म्हटलेलं होतं की मराठवाड्यातल्या इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेलं आहे, पैठण ही त्याची राजधानी होती, यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकल अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि या परिवारावर राज्य केले। देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला या ठिकाणी शौर्याचे व सामर्थ्याचं प्रतीक म्हणून आज सुद्धा दिमाखाने उभा आहे। अशा अतिशय प्राचीन ऐतिहासिकदृष्ट्या समृद्धचा वारसा असलेल्या मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर 1948 हा भारतात विलीन झाला। कारण निजामाचं राज्य असल्याने तुम्हाला आठवत असेल की हैदराबाद वॉज अ लास्ट वन की ज्याच्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना प्रयत्न करावे लागले ऍज अ होम मिनिस्टर म्हणून, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी हातात घेतल्या आणि मग काश्मीर आणि हैदराबाद अशी 2च संस्थान राहिली होती आपल्याकडे विलीन होण्याची। तर मग 17 सप्टेंबर 1948 वेळी हा विलीन झाला। या काळात संतभूमीतून औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, पुरळी, वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी, नामदेव, तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्र या ठिकाणी निर्माण झाली। ही जगभरात प्रसिद्ध असणारे वैशिष्ट्यपूर्ण वेरूळ वगैरे लेण्या सगळे इथे आहेत। मुद्दा क्रमांक 2 ते असं म्हणतात, मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीतून संतश्रेष्ठ नामदेव, निवृत्ती, कुंभार, जनाबाई, त्यानंतर जगमित्र नागा, एकनाथ, सेवा न्हावी, जनार्दन स्वामी अशा वेगवेगळ्या संतांनी इथे आलेले आहेत। त्यांनी समानतेचा संदेश दिला। गुरु गोविंद सिंग नांदेडमध्ये आले होते। आज सुद्धा या सगळ्याची धर्मांची वीण इथे कायम आहे। मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी, मांजरा नदी वगैरे सगळ्या तीरावरती हा सगळा मराठवाडा बसला आहे। मुद्दा क्रमांक 7 आता येतो ज्यावेळी हे देश स्वतंत्र झाला, पण 48 नंतर ज्यावेळी 61ला 60-61 दशकात ज्यावेळी महाराष्ट्राला 1 मेच्या दिवशी राज्य म्हणून वेगळं एक संपूर्ण राज्य म्हणून मान्यता मिळाली, त्यावेळी मराठवाड्याचे डायनॅमिक्स बदलले। ते फक्त भौगोलिकदृष्ट्या नाही बदलले तर ते सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा ते सगळे बदलले। त्याचा आता सगळा रेफरन्स सुरू होतो। ते म्हणतात की मराठवाडा हा 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि 1 मे 1960 पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला। ज्या 1 मे 1960ला आपण महाराष्ट्राला एक राज्य म्हणून मान्यता मिळाली त्यात तो मराठवाडा आला।
तत्कालीन निजाम सरकारने मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती। अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते। इथे सुरू होतो टेक्निकल ग्लिच, कारण जरांगे पाटील ज्या सातारा संस्थानाचा उल्लेख करतात तिथल्या नोंदी घेतल्या पाहिजेत। ते सातारा संस्थान मराठ्यांचं होतं। तिथून पुढे औंध संस्थान गेलं तर ते सुद्धा त्याच वेळी याच सगळ्या लोकांकडे होतं। तिथून ते बॉम्बे प्रॉव्हिन्सचा उल्लेख करतात, ज्या जिथे तुम्हाला ब्रिटिशकालीन नोंदी सापडतात। आणि मग आणखी एक राहतं ते कोल्हापूर संस्थान, जिथे शाहू छत्रपतींनी त्यावेळी अगदी डिटेलमध्ये सगळे गोष्टी लिहून घेतलेल्या होत्या। त्यांनी त्यावेळी जे मराठे कुणबी होते त्यांना सर्टिफिकेट इश्यू करणं किंवा त्यांच्या ज्या दस्तावेज नोंदीत या मिस आउट होऊ नये आणि ज्यांना भविष्यात ही गरज लागेल तर त्या अत्यंत डिटेलमध्ये त्यावेळी नोट डाऊन केलेल्या होत्या। आता ब्रिटिश आणि निजाम या दोघांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या दोघांची सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रशासकीय गोष्टींमध्ये त्यांचा तफावत आढळते। या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलनं सुरू झाली। त्या भागातील कुणबी मराठा तसंच मराठा कुणबी यांच्या नोंदणी शोधण्यासाठी 7 सप्टेंबर 2023ला संदीप शिंदे जे माजी न्यायमूर्ती आहेत, निवृत्त न्यायमूर्ती आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि या समितीला मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये नोंदणीसाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली। समितीने मराठवाड्यातील विविध कार्यालयात उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे तपासली, न सापडलेले कुणबी जे डॉक्युमेंट्स होते ते पण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, बैठका घेतल्या, दौरे केले। अशा आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅजेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या समितीने 2 वेळा हैदराबाद इथलं जे पुरातत्व विभाग होता, पुरातत्व विभागाचा म्हणजे इथे हिस्टोरिकल तुम्हाला सगळ्या नोंदी आणि दस्तावेज मिळतात, तिथे त्यांना भेट दिली। त्यानंतर सरकारकडील कागदपत्र उपलब्ध करून घेण्यासाठी दिल्लीतल्या जनगणना कार्यालयामध्ये ग्रंथालयाला सुद्धा त्यांनी भेट दिली। अधिकची जी माहिती होती ती सुद्धा त्यांच्याकडून त्यांनी घेतली आणि त्यानंतर मग गेल्या 2 वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय हे जे कोणती यंत्रणा आहे ही सही कार्यरत आहे। त्या संदर्भात त्यांनी शिफारशी केल्या। त्यानंतर आणखी एक ह्याच्यातला आता मुद्दा आहे तो शेवटचा, त्या मुद्द्यात त्यांनी म्हटलेलं आहे त्यानुसार मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज म्हणून असलेल्या त्यांची जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे। न्यायमूर्ती शिंदे यांनी समितीस हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यासाठी समितीला 31 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। याशिवाय हैदराबाद, दिल्ली इथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील 5 जिल्हे औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर, तर निजाम सरकारमधले हे 5 जिल्हे होते जे आता आपल्याकडे आहेत, या 5 जिल्ह्यांची माहिती प्राप्त करून घेतलेली आहे आणि त्यामुळेच कागदपत्रांचा अभ्यास सुरू आहे। तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखलं जायचं, त्याचा मुख्य व्यवसाय हा शेती करणं असा होता। या कागदपत्रांमध्ये त्यांनी असं म्हटलंय, या कागदपत्रांमध्ये त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी म्हटलेलं आहे की यापूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास विशेष वर्ग हे जे कोणते आहेत याच्या कलमानुसार आधीचे जे खंड असतील किंवा अभिलेखांचा समावेश करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष वर्ग यांना त्यांच्या पडताळणीचे जे कोणते आदेश असतील ते 2024च्या कायद्यानुसार देण्यात आलेला आहे। आणि शेवटी जो अत्यंत इंटरेस्टिंग यातला मुद्दा आहे ज्याच्यावरती जरांगे पाटील आज कन्व्हिन्स झाले तो असा आहे की या संदर्भानुसार ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी याच्या संदर्भात गाव पातळीवरती एक समिती बसेल। त्याच्याशिवाय नायब तहसीलदारांची आम्ही एक नवीन कमिटी करण्याचा GR काढू, ज्या GR मार्फत या अशा कोणत्या वंशावळीच्या नोंदी असतील त्या नोंदी आणखी नायब तहसीलदार सुद्धा कुठल्या सातारामधल्या असतील किंवा औंधमधल्या असतील या सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतील। एक तहसीलदारांची कमिटी तिला ऑलरेडी 31 तारखेपर्यंत एक्सटेन्शन मिळालंय। मराठा समाजातील भूसुधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्यास, मालकी आहे पण पुरावा नसल्यास त्यांनी 13 म्हणजे 13 नोव्हेंबर त्यांनी सांगितलं आहे 13 ऑक्टोबर 1967च्या पूर्वी किंवा त्यापूर्वीचे
त्यांचे पूर्वज हे स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असलेल्या संदर्भातले तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करावं. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अनुषंगिक पुराव्याचे समक्ष अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील, त्यानंतर कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला देण्यात येईल किंवा ते तुमच्याकडे तयार असेल तर ते तुम्ही घेऊन यावं आणि मग उपरोक्त नमूद गाव पातळीमधली जी स्थानिक समिती असेल, वंशावळ समिती असेल, कास्ट जी कोणती व्हॅलिडिटी तुम्हाला देणार असेल या संदर्भात तुमची चौकशी होईल आणि मग चौकशीच्या आधारे तुम्हाला सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. आणि खाली उपसचिव महाराष्ट्र शासन यांची या संपूर्ण पत्रावरची सही. आता 2 मुद्दे अजून अनआन्सर्ड राहतात. सुरुवातीला सरसकट हा शब्द कायदेशीर पातळीवरती फार प्रॉब्लेमॅटिक झाला होता. पाटलांनी काल असं सांगितलं की तुम्ही सरसकट शब्द, तुम्हाला जर टेक्निकल इश्यू असतील किंवा कोर्टात हे स्टँड होणार असेल तो शब्द काढून टाका. पण हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत जे सांगितलं होतं ते सरकारने मान्य केलं आणि त्या संदर्भात आता GR निघेल. दुसरं महत्वाचं काय तर मराठा हे कुणबीच आहेत. या संदर्भातले जे तांत्रिक गोष्टी आणलेल्या आहेत त्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी आता आणखी कुणबी आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जलद गतीने तपासून आता घेतल्या जातील. ही समिती त्या स्क्रुटिनाइज करेल आणि मग हे सगळं प्रकरण पुढे जाईल. सातारा गॅझेट सुद्धा महिनाभरात जर लागू करायचं असेल तर त्याच्या नोंदी शोधून सातारा गॅझेटमध्ये असलेल्या गोष्टी, त्याच्यातले परत वंशावळींचे दाखले, महसुलाचे तपशील या सगळ्या गोष्टी करून एक वेगळी समिती स्थापन केली जाईल. जी समिती या पण गोष्टी स्क्रुटिनाइज करेल. आता इथे थांबत नाही. दुसरं असं होतं की आंदोलकांच्या केसेस मागे घ्या तर सरकार म्हटलं केसेस मागे काय आता अशा एका दिवसात घेता येत नाहीत. इथून स्थानिक पोलीस स्टेशनला इथे केसेस दाखल झाल्या तिथून त्या कोर्टात जावं लागतं, कोर्टाकडे ऍप्लिकेशन द्यावं लागतं आणि मग या संपूर्ण याचा क्लोजर रिपोर्ट आम्हाला द्यायला लागतो. तर याला 1 महिना लागेल, म्हणजे सप्टेंबर एंडपर्यंत ते होईल. हे सगळं करण्यामध्ये पाटलांचं म्हणणं होतं की तुम्ही ज्यांची लोक गेलेत त्यांना सरकारी नोकरी द्या. सरकार असं म्हणालं की आम्ही तुम्हाला एसटी प्राधिकरणात नोकरी देऊ. मग पाटलांनी असं म्हटलं की नाही, एखादा वेल एज्युकेटेड असेल तो एसटीवर ड्रायव्हर म्हणून थोडी काम करेल. मग असं यावरती तोडगा निघाला की MSEB असेल, त्यानंतर म्हणजे महाराष्ट्र विद्युत निर्मिती जी संस्था आहे MSEB ती असेल किंवा MIDC जी महाराष्ट्राची आहे, या MIDC मध्ये अशा लोकांना ज्यांचे आई किंवा वडील मोस्टली पुरुष यांचा आंदोलन दरम्यान मृत्यू झालाय किंवा ज्यांनी जीव गमावलेत, प्राणांना मुकावं लागलं, त्यांच्या नातेवाईकांना किंवा वारसाला, जो वारस त्याच्या घरातले सांगतील तो, त्याला या ठिकाणी नोकरी याचं सरकार GR काढतं. शेवटची गोष्ट म्हणजे या सगळ्यातली अशी की इथपर्यंत तर आलो पण पाटील म्हणाले की बाबा आमच्या गाड्या आल्यात, मराठ्यांना मुंबईत कोणतं वन वे कोणतं नाही हे काय माहीत नाही, आमच्यावर फाईन पडलेत, RTOला सांगा आणि हे सगळे फाईन मागे घ्या. आणि शेवटी आज या आंदोलनाचा एंड होतो. आता वकिलांचं असं सुरुवातीपासून म्हणणं होतं किंवा जी मोठी मंडळी या सगळ्यामध्ये होती त्यांचं म्हणणं होतं की सरसकट देऊ शकत नाही. पण आत्ताच्या घडील तरी या सगळ्यामधून एक तोडगा निघालाय आणि प्रेशर रिलीज झालेलं आहे असं म्हणायला अगदी वाव आहे. शेवटचा मुद्दा काय आहे सगळ्यातला, येणाऱ्या काळात हे कोर्टात चॅलेंज होईल का? तर कोर्टाचे रस्ते सगळ्यांनाच मोकळे असतात, तो दरवाजा कुणीही अगदी उघडू शकतो. पण पाटलांचं म्हणणं आहे की हे जर उद्या कोणी कोर्टात गेलं तर सरकारने या सगळ्या संदर्भात वकील द्यावा आणि तसं काही होणार नाही हे बघून घ्यावं, जेणेकरून तुमचा शासन निर्णय हा अबाधित राहील आणि त्यानंतर हे ज्याचा आम्ही गुलाल उधळतोय तो आनंद आमच्या या आणि त्याच्या पुढच्या आणि कायमच्या पिढ्यांच्या चेहऱ्यावरती झळकत राहील. 5 महत्वाचे मुद्दे होते. आता सगळ्याचं सेलिब्रेशन तर सुरू झालंय, पाटील उपोषण तर सोडतायत, पण या सगळ्यावरून महाराष्ट्रात आता जे राजकारण बदलतंय याच्यामध्ये एकनाथ शिंदे एक पॉवर सेंटर होते, लोक शरद पवारांना पॉवर सेंटर बनवते, देवेंद्र फडणवीसांवरती टीका होत होती. तर आजचं चित्र काय सांगतंय? आजचं चित्र सांगतंय की इतके दिवस ज्या याआधी शिंदेंनी स्वतःभोवती हे संपूर्ण आंदोलन फिरतं ठेवलेलं होतं मागच्या वेळेचं, यंदाही शिंदेंच्या सगळ्या संदर्भात चर्चा होत्या. पण आज मात्र शिंदेंचे उदय सामंत समितीसोबत पोहोचायच्या ऐवजी स्टेजवर उशिरा पोहोचले. स्टेजवर निगोशिएट करायला भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील होते, जे विखे पाटील एकेकाळचा सेंटर महाराष्ट्राचा एक स्ट्रॉंग मराठा काँग्रेस मॅन म्हणून त्यांची ओळख होती. आज मराठा समाजात एक आपण जे पॉलिटिकल ह्याचं नरेटिव्ह ठरवतोय त्यावेळी मराठा समाजात आज ऑटोमॅटिकली विखेंचं स्थान वाढणार आहे.
मूळचे भाजपवासी असलेले म्हणजे भाजपचेच मूळ निवासी असलेले चंद्रकांत दादा मात्र या सगळ्यातून साईडलाईन झाले आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे संपूर्ण सेंटर आता सेंटर मध्य महाराष्ट्रात सरकलेलं आहे. हे केंद्रस्थान राहील. येणाऱ्या काळात काही झालं तरी विखे पाटलांनाच जाब विचारला जाईल आणि श्रेय सुद्धा विखे पाटलांनाच दिलं जाईल. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन मंदार सोबत योगकार वाबळे थेट आझाद मैदानाच्या बाहेर.